हॅलो गाईज, तर आज आहे 25वा दिवस आपला 75 डेज इंटरमिटंट फास्टिंग चॅलेंजचा आणि आज संडे होता त्यामुळे मी एकदम आरामात उठलेली आहे. रोजच्याप्रमाणे पहिलं गरम पाणी पिऊन घेतलं आणि मग अंघोळ वगैरे करून फ्रेश झाली आणि त्यानंतर माझं पहिलं काम असतं ते म्हणजे किचनमध्ये जाऊन नाश्ता बनवायचं. आज थोडा लेट झाला होता म्हणून मग म्हटलं काय बनवू, तर पटकन पोहे केले. आता गेले 4-5 दिवस हे माझे पिरियड्सचे असल्या कारणाने मी या दिवसात एक्सरसाइज वगैरे नाही करत, कारण मी कम्फर्टेबल नसते आणि डाएटसुद्धा मी नॉर्मल ठेवते, कारण या दिवसात आपल्या बॉडीला थोडा आराम हवा असतो आणि जास्त प्रेशर करायचं नसतं म्हणून एकदम आरामात केलेलं आहे, जसं मी नेहमीच करते. आणि तसंही या दिवसात थोडंसं वजन माझं वाढतंच, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. त्यानंतर मग आता नाश्ता केला आहे. फक्त पोहे नाही घेतले, त्यासोबत थोडंसं दहीसुद्धा घेतलेलं आहे, कारण पोह्यामध्ये फक्त कार्ब्स आहे, तर म्हटलं थोडंसं प्रोटीनसाठी दहीसुद्धा घेऊया. त्यावर फक्त जिरे पावडर आणि मीठ टाकलं. असा नाश्ता करून घेतला आणि मग त्यानंतर घरातली कामं करायची. आणि यानंतर मी पूर्ण दिवसभर एकटीच होती घरात. म्हटलं काय करू, घरातले सगळं कामंसुद्धा झाली होती, म्हणून हे माझ्या साड्यांचा कपाट होता ते आवरून घेतलं. आणि यातली एकही जरी साडी मला आता घालायची असेल ना, तर अल्टर केल्याशिवाय माझ्याकडे ऑप्शन नाही आहे, कारण भरपूर लूज होत आहेत. मी एक ब्लाऊज ट्राय केले आणि भरपूर लूज होत आहेत. जवळजवळ 1-1.5 तास मी यामध्ये घालवलं आहे आणि चांगला टाईमपास करून घेतला आहे. आणि त्यानंतर मला एक व्हिडिओ शूट करायची होती, पण ती थोडी फेल झाली आहे, नाही जमलं आहे मला, म्हणून हे माझा थोडा चेहरा चांगला वाटत असेल. त्यानंतर एकटीच होती, म्हटलं काय जेवायला करू, म्हणून मी जेवण वगैरे नाही बनवलं आहे दुपारचं आणि नाही केलं आहे, फक्त एक काकडी खाल्ली आहे दुपारी. आणि त्यानंतर संध्याकाळी आमच्या फॅमिलीमध्ये बारसा होता, तर मला तिथे जायचं होतं, म्हणून मग रात्रीचं जे जेवण आहे मी तिथेच केलेलं आहे. अगदी थोडं सगळं घेतलं आहे आणि यामध्ये मी पुरी, फ्राय, पापड आणि स्वीट होतं ते अवॉइड केलं आहे, बाकी सगळं थोडं खाल्लेलं आहे. आणि गाईज, वेट लॉस नंतर फॅमिली फंक्शनमध्ये जायचं म्हणजे ना एक वेगळंच सुख आहे. एवढं कौतुक होतं, एकदम भारी फिलिंग वाटते. आणि त्यानंतर मी घरी यायला मला 11 वाजलेले आहेत. यानंतर मी व्हॉइस ओव्हर वगैरे करते, झोपायला लेट होणार आहे. आपण उद्या भेटू. चला, तोपर्यंत बाय.